पुढची बातमी बघूयात। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रालयामध्ये ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली आहे। या बैठकीला मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासोबत अनेक ओबीसी नेते उपस्थित होते। ओबीसी समाजावरती अन्याय होईल असा जो नेत्यांचा संभ्रम आहे यावरती चर्चा झाली आहे असं बावनकुळे म्हणाले। तसंच एकही चुकीचं प्रमाणपत्र देता कामा नये याविषयी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मराठा समाजाला बोगस प्रमाणपत्र देऊ नये अशी ठाम भूमिका घेतल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडेंनी दिली आहे। यासोबतच मराठा आरक्षणाच्या संदर्भात अवैध दाखले दिले जाऊ नयेत, श्वेतपत्रिका काढण्याची मागणी देखील पंकजा मुंडेंनी घेतली आहे। की जे कुणबी नोंदी आहे त्या नोंदी जी काही जीआर प्रमाणे निघेल त्या शोधून त्या कुठल्याही चुकीच्या पद्धतीच्या नोंदी दाखवू नये। शासन निर्णय जो झाला आहे मराठा समाजाला मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या ठिकाणी प्रमाणपत्र देण्याचा, तर त्याबद्दल काही कुणाची ना नाही, पण एकही चुकीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी निघू नये याचा काहीतरी नियंत्रण असला पाहिजे, याचाही चर्चा या बैठकीत झाली। ओबीसींच्या हिताच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जागृतपणे निर्णय घेत आलेले आहेत आणि भविष्यातही घेतील। येणारा निधी याच्यावरही चर्चा झाली। याच्यामध्ये कुठेही त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचे पावलं उचलण्यासंदर्भात चर्चा झाली। कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत